नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण संच अभ्यासणार आहोत. मी श्री शिंदे DH माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वारजे पुणे. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये खालील प्रत्येक वस्तू समूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. सांगा बरं. या चित्रामध्ये अनेक गुलाबांची फुलं एकत्र गुंफून तयार केलेलं आहे. याला आपण काय म्हणतो? पुष्पगुच्छ. पहा बरं दुसरं चित्र. या चित्रामध्ये काय दिसतंय? अनेक बगळे हवेमध्ये उडतायत. आणि विशेषतः आपण संध्याकाळी पाहतोय सगळे बगळे आपल्या घरट्याकडे परतत असतात. अतिशय मनोहरी दृश्य आपल्याला दिसतं. आणि अवकाशामध्ये पाहत असताना तुम्ही तुमच्या मित्राला म्हणता, अरे 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 बघ रे, हे बगळ्यांचा टिंब टिंब चाललेला आहे. काय म्हणतो आपण त्याला? बगळ्यांचा थवा, पक्ष्यांचा थवा. मग इथे अनेक पक्षी जर हवेत उडत असतील तर तेव्हा आपण त्याला थवा हा शब्द वापरतो. पहा बरं या चित्रामध्ये काय दिसतंय? अनेक चाव्या आहेत किंवा किल्ले आहेत आणि ह्या सगळ्या जर आपण एकत्र बांधल्या तर त्याला आपण काय म्हणतो? किल्ल्यांचा जुडगा. इथे काय दिसतंय? हॅरी पॉटर. आपल्याला आवडतात त्याच्या कथा. बऱ्याच जणांनी त्याचे पिक्चर पण पाहिले असतील. आणि ह्या हॅरी पॉटरचे पुस्तकाचा हा काय आहे? संच. त्याला इंग्रजीमध्ये सेट पण आपण म्हणतो. मला हॅरी पॉटर या पुस्तकाचा सेट द्या. किंवा आपण आता क्रमिक पुस्तक खरेदी करतो. दुकानदाराकडे गेल्यानंतर आपण काय म्हणतो? 9वीच्या पुस्तकाचा सेट द्या. सेट म्हणजे काय? तर तुम्हाला ते लागणारी पाठ्यपुस्तक असतात 9वीसाठी. इथं सुद्धा हा काय? पुस्तकाचा सेट आहे. सांगा बरं हे काय दिसतंय? बरोबर, इंद्रधनुष्यातील हे रंग आहेत. म्हणजे इथं हे सगळे जे समूह आहेत या समूहातले घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता आलेले आहेत आपल्याला. म्हणून अशा वस्तूंच्या अशा समूहांना काय म्हणायचं आहे? संच म्हणायचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या कसे आहेत ते? एकाच प्रकारचे आहेत आणि त्या अनेक आहेत. प्रकार एकच आहे लक्षात घ्या, पण त्या अनेक आहेत. म्हणून याला म्हणता येईल संच. म्हणजेच प्रत्येक समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने आपल्याला सांगता येतात. आता सांगा बरं, इथे आपण काही उदाहरणं आपण घेतोय. यामध्ये कुणाला संच म्हणता येईल सांगा बरं? आठवड्याचे 7 वार. सांगा बरं आठवड्यामध्ये कोणते 7 वार आहेत? म्हणजे आपण इथे रविवार पासून ते शनिवार पर्यंत सगळे आपल्याला वार माहित आहेत. म्हणजे इथे हा जो समूह आहे या समूहातले घटक आपण निश्चितपणे सांगू शकतो. म्हणून आठवड्याचे 7 वार हा जो समूह आहे या समूहाला आपण काय म्हणू शकतो? संच. एका वर्षाचे महिने. आपल्याला माहिती आहे एका वर्षाचे किती महिने असतात? 12 महिने असतात. सर्वांना माहित आहे जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत हे 12 महिने आपल्याला माहित आहेत. याच्यापेक्षा वेगळे आपल्याला काय सांगता येईल का? नाहीये. म्हणजे या समूहातला प्रत्येक घटक आपण निश्चितपणे सांगू शकतो. म्हणून हा समूह काय आहे? संच. वर्गातील शूर मुले. सांगा बरं आपल्या वर्गातली शूर मुलं कोण सांगू शकेल का? इथं काय होणार आहे? प्रत्येकांची मतांतर येणार आहेत. प्रत्येकाचं मत वेगळं आहे. शूर म्हणजे काय निश्चितपणे सांगू शकतो का आपण? नाहीये. एखाद्याला वाटेल हा खेळामध्ये अतिशय शूर आहे, धाडसी आहे. शूर हे प्रत्येकाच्या व्यक्ती सापेक्ष आहे लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाचे इथं मतभिन्नता येणार आहेत. म्हणून वर्गातील शूर मुलं हा जो समूह आहे तो संच होऊ शकत नाही. पहिल्या 10 मोज संख्या. प्रथमतः मोज संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहित हवंय. ज्या संख्याचा वापर वस्तू मोजण्यासाठी करतात त्याला काय म्हणायचंय? मोज संख्या. त्याला दुसरं पण नाव आहे
नैसर्गिक संख्या निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी आपण वापर करतो. सांगा बरं पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? बरोबर 1. दुसरी 2, 3 असं आपण 10 पर्यंत आपण सांगू शकतो. या पहिल्या 10 मोज संख्या म्हणजे या समूहातला घटक आपण निश्चितपणे सांगू शकतो. इथे प्रत्येकाचं उत्तर हे सारखंच येणार आहे, मतांतर येणार नाहीयेत. म्हणून पहिल्या 10 मोज संख्या काय आहेत? हा जो समूह आहे तो संच आपल्याला म्हणता येईल. आपल्या सूर्यमालेतील ग्रह आपण सांगू शकतो. याच्यामध्ये बटू ग्रह हा तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात घ्या. 8वीला आपल्याला विज्ञान मध्ये हे झालेलं आहे. तुम्ही निश्चितपणे सूर्यमालेतले आपले ग्रह सांगू शकता. महाराष्ट्रातील बळकट गड आणि किल्ले. बळकट, आता इथे बळकट या शब्दावरून प्रत्येकाची मतांतर येणार आहेत. आता काही जे प्रत्येकाला वाटेल नाही, जे उंचावर असणारे किल्ले बळकट आहेत असं काही ना वाटेल. काय नाही, आपण पाण्यामधले जे सिंधुदुर्ग असेल किंवा जंजिरा असेल असे जे किल्ले आहेत हे बळकट काय ना वाटेल. काय ना वाटेल, नाही आमच्या गावाकडे हा जो भुईकोट किल्ला आहे तो कुणीही काबीज केलेला नाहीये, तो बळकट आहे, अतिशय कुणी जिंकलेला नाहीये. त्यामुळे इथं बळकट हा शब्द व्यक्ती सापेक्ष येतोय. म्हणून इथं आपण निश्चितपणे या समूहातले घटक आपण सांगू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले हा काय समूह संच होऊ शकत नाही. म्हणून उदाहरण क्रमांक 3 आणि 6 या समूहाला संच म्हणता येणार नाही, कारण शूर आणि बळकट हे शब्द व्यक्ती सापेक्ष बदलतात. प्रत्येकाचं मतांतरित येणारे लक्षात घ्या. परंतु आठवड्याचे 7 वार सांगू शकतो आपण निश्चितपणे. इथं कुणीही चुकणार नाहीये, सगळ्यांचे उत्तर हे एकसारखं येणार आहे. वर्षाचे 12 महिने सगळ्यांची उत्तरं सारखी येणार आहेत, लक्षात घ्या. बाकीच्या उदाहरणामध्ये समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात, म्हणून त्या समूहाला काय म्हणता येईल? संच म्हणता येणार आहे. मग संचाची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला? ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणाने आपल्याला सांगता येतात त्या समूहाला काय म्हणता येईल? संच म्हणता येणार आहे. आता संचाला नाव देण्यासाठी साधारणपणे आपण काय करतो, तर कॅपिटल इंग्रजी अक्षरांचा वापर करतात. संचाचे घटक, संच ज्या वस्तूंपासून किंवा संख्यांपासून तयार होतो त्याला त्या संचाचे काय म्हणायचे आहेत? घटक असं म्हणतात. घटक दाखवण्यासाठी आपण इंग्रजी लहान अक्षराचा वापर करतो. आता घटक आपण कसं दाखवणार आहे चिन्हामध्ये? तर इथे पहा, ए हा संच ए चा घटक आहे. चिन्हात कसं लिहितो आपण? ए हे चिन्ह आहे घटकचा घटक असणे, त्याला इंग्रजीमध्ये बिलॉंग्स टू असं म्हणतात. बिलॉंग्स टू म्हणजे च्या मालकीचा असणे. ए हा ए याचा मालकीचा आहे असं आपण म्हणू शकतो. पण वाचताना आपण मराठीत असं वाचणार आहे, ए हा संच ए चा घटक आहे. इंग्रजीमध्ये कसं वाचन करता येईल? ए बिलॉंग टू ए. आता संच ए हा संच ए चा घटक नाही, चिन्हात कसं लिहिता येईल? ए मध्ये फक्त तिरपी रेघ ओढायची द्या आणि वाचताना असं वाचायचं, ए डज नॉट बिलॉंग टू ए. ए हा संच ए चा घटक नाही. आता आपण काही संख्यांचे संच पाहूयात. नैसर्गिक संख्या संच तो कॅपिटल एन ने दाखवतात आणि आपल्याला माहिती आहे सर्वात पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. कारण आपण बघा कधी कधी वस्तू मोजताना 1 2 3 4 असं आपण सुरुवात करतो, 1 ने सुरुवात करतो आपण वस्तू मोजण्यासाठी. म्हणून पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. पूर्ण संख्या, याच्यामध्ये जेव्हा 0 या संख्येचा आपण जेव्हा समावेश करतो नैसर्गिक संख्या संचामध्ये, तेव्हा तो संच ओळखला जातो पूर्ण संख्या संच. कारण संख्या आता पूर्ण झालेल्या आहेत. कारण शून्याचा वापर आपण वस्तू मोजण्यासाठी करत नाहीये, म्हणून नैसर्गिक संख्यामध्ये 0 येत नाहीये. पूर्णांक संख्याचा संच हा संच अनंतापासून सुरू होतो. ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 अनंतापर्यंत.
याचा मी आता तुम्हाला थोडक्यात मी सांगतोय, कारण याच्या संख्यांचा इतिहास जर पाहायचं म्हटलं तर खूप आपल्याला वेळ लागेल. क्यू हा परिमेय संख्या संच दाखवतात. परिमेय संख्या म्हणजे इथं आता पाहिलं आपण तर अपूर्णांकयुक्त संख्यामध्ये दिसत नाहीयेत. मग 1/2 वजा 5/4 अशा प्रकारच्या संख्या आहेत, त्याला काय म्हणायचं? परिमेय संख्या संच. आपण पुढच्या प्रकरणामध्ये याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आणि आर हा वास्तव संख्या संच आहे, कॅपिटल आर ने दाखवतात. याचा पण आपण प्रकरण दुसऱ्यामध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. नैसर्गिक संख्या संच आपण पाहिले. आता इथं जर घटक आपण पाहायचं म्हटलं लक्षात घ्या, एक हा नैसर्गिक संख्याचा घटक आहे, म्हणजेच 1 बिलॉंग टू n, म्हणजे एक ही नैसर्गिक संख्या आहे. 3 बिलॉंग टू n म्हणजे 3 ही नैसर्गिक संख्या आहे का? 3 ही नैसर्गिक संख्या संचामध्ये येते, म्हणजे 3 बिलॉंग टू n आपण म्हणू शकतो. 0 डज नॉट बिलॉंग टू n म्हणजे 0 ही नैसर्गिक संख्या नाही, 0 ही नैसर्गिक संख्या संचाचा घटक नाही, असं आपण म्हणू शकतो. पूर्ण संख्या संच आता दाखवले आपण इथे. W बरोबर 0 0 1 2 3 दाखवलेला आहे. इथं जर आपण पाहिलं तर 0 हा काय आहे? W या संचाचा घटक आहे, म्हणजे 0 ही पूर्ण संख्या आहे. 2 सुद्धा पूर्ण संख्या आहे, परंतु वजा 1 ही पूर्ण संख्या आहे का? नाहीये, कारण सगळ्यात लहान पूर्ण संख्या किती आहे? 0 आहे. इथे या सगळ्या संख्या आपण दाखवलेल्या आहेत. पहिला आलेल्या नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि ह्या अपरिमेय संख्या, आणि सगळ्यांना मिळून काय म्हणतो आपण? वास्तव संख्या. याप्रमाणे आपल्याला या सगळ्या जे 10वी पर्यंत आपण जे पाहणार संख्यांचा विस्तार, तो इथे आपल्याला पाहायचा वास्तव संख्यापर्यंत. संच लिहिण्याच्या पद्धती साधारण 2 पद्धती आहेत. पहिली यादी पद्धत. या पद्धतीमध्ये काय करतात? संचाचे सर्व घटक महिरपी कंसामध्ये, हा जो कंस काढलेला आहे याला महिरपी कंस असं म्हणतात. प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात. घटकांचा क्रम महत्वाचा नसतो, सगळे घटक दर्शवणे मात्र आवश्यक असते. घटक एकदाच लिहिला जातो, लक्षात घ्या. उदाहरणार्थ आपण पाहूयात 1 ते 10 मधील विषम संख्या संच. आता 1 ते 10 मध्ये विषम संख्या कोणत्या आहेत? त्याच्या अगोदर आपल्याला विषम संख्या म्हणजे काय माहित पाहिजे. सांगा बरं, विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही अशा संख्यांना काय म्हणायचंय? विषम संख्या. मग कोणते विषम संख्या आहेत? आपल्याला माहिती आहे, 3 5 7 आणि 9. लक्षात घ्या, मधील शब्द वापरलेला आहे, त्यामुळे 1 त्यामध्ये येणार नाहीये. 1 आणि 10च्या मधल्या पाहिजेत आपल्याला, म्हणून 1 नंतर येणारी विषम संख्या 3 आहे, नंतर 5 7 आणि 9. आता हा तुम्ही असं जरी लिहिलं तर काय हरकत नाही, 7 3 5 9, क्रम बदलला तरी हरकत नाही. इथे जर आपण पाहिलं तर घटक लिहिणं महत्वाचं, लक्षात घ्या. 2 घटकांमध्ये आपण स्वल्पविराम दिलेला आहे. रिमेंबर या शब्दातील अक्षर संच. समजा तो संच आपण बी ने दाखवूयात. पहिलं अक्षर कोणतं आहे? आर लिहिलं आपण, नंतर ई आहे, नंतर एम आहे, नंतर ई. आता ई आपण पहिलाच लिहिलेलं आहे, पुन्हा लिहायची गरज आहे का? नाही, कारण आपल्याला माहिती आहे घटक एकदाच लिहितात, त्यामुळे पुन्हा ई लिहायचं नाहीये. परत एम पण लिहायचा नाही, कारण एम ऑलरेडी लिहिले आपण. बी लिहावा लागेल, ई लिहिलेलं आहे, आर पण लिहिलेलं आहे. मग या शब्दामध्ये कोणती अक्षर आलेली आहेत? आर, ई, एम आणि बी ही अक्षर आलेली आहेत, आणि काही अक्षर पुन्हा पुन्हा या शब्दामध्ये आलेले आहेत. याच्यापासून हा रिमेंबर हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत. याच्यामध्ये आपण काय करतो? लक्षात घ्या, घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेघ काढतात, आणि उभ्या रेघेपुढे या सर्व घटकांना एकत्रित बांधणारा गुणधर्म लिहिला जातो. उदाहरणार्थ
आता ही तिरपी रेख जी किंवा असं उभी रेख काढली याचा अर्थ काय वाचायचा आपण, असा आहे की, सच दॅट. पहिलं उदाहरण पाहू आपण, 1 ते 10 मधील नैसर्गिक संख्यांचा संच. आता पहिल्या सगळ्या संख्या काय आहेत, नैसर्गिक आहेत. नैसर्गिक संख्या आपण कशाने दाखवतो, कॅपिटल एन ने. म्हणजे जर आपण हा संच यादी पद्धतीने आपण लिहिला, कसं लिहितात आपल्याला, समजा हे संच लिहिले आपण, महिरपी कंसामध्ये काढले आपण. 1 ते 10 मधील नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, तर 2, 3, 4 असं आपण कुठेपर्यंत जाऊ शकतो, 9 पर्यंत जाऊ शकतो. 9 ही असं लिहू शकतो आपण. आता हा जो घटक आहे लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणकोणते घटक आलेले आहेत. ह्या सगळ्या एकत्रित बांधणारा गुणधर्म कोणता आहे, तर या सगळ्या कशा आहेत, संख्या नैसर्गिक आहेत. म्हणून आपण इथे म्हणू शकतो यांना हा जो या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा x आहे, लक्षात घ्या. या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहोत, x. हा x कसा आहे, तर x ही नैसर्गिक आहे, कारण आपल्याला सांगितलेलं आहे इथं x कशी आहे, नैसर्गिक आहे. म्हणून x बिलॉंग टू n, म्हणजे x ही नैसर्गिक संख्या हे चिन्हामध्ये आपण दाखवतो. आणि ती कशी आहे मात्र लक्षात घ्या, कोणती अट दिली आपल्याला इथे, त्या 1 आणि 10 मधील आहेत. म्हणजे x हा 1 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान आहे. याच्यामधल्या संख्या कोणत्या आल्यात आपल्याला माहिती आहे, नैसर्गिक 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. b हा 10 पेक्षा लहान विषम संख्यांचा संच. 10 पेक्षा लहान कोणत्या विषम संख्या आहेत, 1, 3, 5, 7 आणि 9. म्हणून आपण म्हणूया यादी पद्धतीने असे लिहितात आपल्याला तो 1, 3, 5, 7, 9. गुणधर्म पण कसे लिहितात आपल्याला तो, त्या सगळ्यासाठी आपण अक्षर वापरले x. मग ए संचातील x घटक असा आहे की x ही काय आहे, 10 पेक्षा लहान विषम संख्या, असं पण लिहू शकता. पहिला दिलाय पहा, हा संच यादी पद्धतीने दिलेला आहे, 2, 4, 6, 8, 10, 12, 14. सांगा बरं या सगळ्या संख्या काय दिसतात, तर सम नैसर्गिक संख्या आहेत. सगळ्यात मोठी कोणती आहे, 14. 14 नंतर संख्या आली का, नाहीये. याचा अर्थ सगळ्या 15 पेक्षा लहान आहेत. म्हणून या संचातील x घटक असा आहे की x ही काय आहे, 15 पेक्षा लहान सम नैसर्गिक संख्या आहे. इथं सांगितलं काय बघा, आता या बी या संचातील x घटक असा आहे की x ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या, पूर्ण वर्ग. मग आता सांगा मला इथे, मग आता 1 ते 20 मधील पहिली संख्या काय येणार आहे, वर्ग संख्या 4. 1 चा वर्ग 1 घेता येणार नाही, कारण ते 1 इतकी आहे, लक्षात घ्या. 1 पेक्षा मोठी पाहिजे आपल्याला. मग 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. आता 5 चा वर्ग किती येणार आहे, 25. पण ती कशी आहे, 20 पेक्षा मोठी आहे. म्हणजे बी या संचामध्ये 3च घटक सांगतील आपल्याला, 4, 9 आणि 16. सी या संचातला बघा बरं आता काय दिसतंय, ए ई आय ओ यू. ही काय आहेत, ए ई आय ओ यू सगळी इंग्रजी अक्षर आहेत का, नाही आहेत. मग ही काय आहेत, स्वर आहेत. म्हणून आपल्याला सांगता येईल सी संचातील एक्स घटक असा आहे की एक्स हा काय आहे, इंग्रजी स्वर. आपल्याला असं म्हणता येईल इंग्रजी स्वर आहे. त्याच्यानंतर इंद्रधनुष्य लिंग आपल्याला माहिती आहे, जाताना ही पाणी पी, हे शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे. जा म्हणजे जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पारवा, निळा आणि पिवळा. याप्रमाणे आपल्याला इथे हे रंग सांगता येईल. x ही पूर्णांक संख्या अशी आहे की ती काय आहे, -3 पेक्षा मोठी आणि 3 पेक्षा लहान. -3 पेक्षा मोठी कुठली येणार आहे, -2, -1, 0 आणि 1, 2. याप्रमाणे पी संचातले आपल्याला घटक सांगता येईल. आता इथं दोन्ही प्रमाण लिहिले पहा, 1, 8, 27, 64, 125 अनंतापर्यंत धन पूर्णांकांचा घन आहे. म्हणजे इथं सगळ्या धन पूर्णांकाच्या घन संख्या आहेत, लक्षात घ्या. तो असं पण आपण लिहू शकतो, या m संचातील x घटक असा आहे की x बरोबर n चा घन आणि n ही काय आहे,
नैसर्गिक आहे. धनपूर्णांक किंवा n तुम्ही n पण घेऊ शकता. सराव संच 1.1 मधील आपण उदाहरणे सोडवूयात. पहिलं उदाहरण, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्यातलं पहिलं उदाहरण, समपूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्या, समपूर्णांक संख्या कोणत्या येतील? समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला आपण पूर्णांक संख्या म्हणतो आपण. म्हणून त्या संख्या काय सांगता येईल आपल्याला? 2, 4, 6 अनंतापर्यंत. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. ऋण पूर्णांक, ऋण पूर्णांक म्हणजे शून्याच्या डावीकडे असलेल्या संख्या, शून्यापेक्षा लहान असलेल्या संख्या. म्हणजे काय येणार इथे? ऋण 1. समजा बी हा संच आपण म्हणूयात ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 अनंतापर्यंत. काय संपत नाही याची यादी. 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आता मूळ संख्या म्हणजे अगोदर माहित पाहिजे आपल्याला, ज्या संख्येला 1 आणि ती संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. मग पहिली मूळ संख्या कोणती येणार आहे? 2. त्याच्यानंतर 3, 5, 7, 11, 13 अशा पण पुढच्या संख्या सांगू शकतो. याच्यामध्ये समसंख्या कोणती आलेली आहे? फक्त केवळ 2 ही एकच समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. लक्षात ठेवा हे. म्हणून सी या संचामध्ये एकच घटक येणार आहे 2. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. आपल्याला माहित आहे संगीतामध्ये कोणते 7 स्वर आहेत? सा रे ग म प ध नी, हे सप्तस्वर आहेत. याच्यानंतर उदाहरण क्रमांक 2, खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. आता पहिले चिन्ह दिले 4/3, चिन्ह काढल्याने क्यू लिहिलंय. क्यू चा अर्थ काय? परिमेय. 4/3 ही संख्या कोणत्या संचाचा घटक आहे? परिमेय संख्या संचाचा घटक आहे. किंवा 4/3 ही काय आहे? परिमेय संख्या आहे असं आपल्याला लिहिता येईल. दुसरे उदाहरण, -2 does not belong to n. -2 ही काय नाहीये? नैसर्गिक संख्या नाही. किंवा -2 ही नैसर्गिक संख्या संचाचा घटक नाही. तिसरं उदाहरण आपण पाहूयात. हे आपल्याला वाचायचं आहे. कसं वाचता येईल? पी या संचातील पी हा घटक असा आहे की पी ही विषम संख्या आहे. पुढचं उदाहरण पाहू आपण. खालील संच यादी पद्धतीने लिहा. यादी तयार करायची आपल्याला. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आपल्याला माहिती आहे भारतीय म्हणजे मराठी महिने कोणते आहेत? तर आपल्याला माहिती आहे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ आणि फाल्गुन. या शब्दातील अक्षर संच. आता अगोदर लिहिण्या अगोदर इथे पाहायचं आहे की कोणकोणती अक्षर पुन्हा पुन्हा आलेली आहेत. लिहिताना आपण लिहूयात. समजा बी हा संच पहिले लिहिलंय सी, ओ, एम, पी, एल, ई, एम, आता ई घेता येईल का? नाहीये, कारण ई दुसऱ्यांदा रिपीट होत आहे त्यामुळे ई पुन्हा लिहायची आवश्यकता नाही. त्याच्या पुढचं काय आहे? एन आणि टी. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? की ज्या अवयवांपासून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. मग ती कोणती आहेत? तर नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ज्ञानेंद्रिय आहेत. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. आता 1 ते 20 मध्ये मूळ संख्या मग झाले आपल्याला पुन्हा एकदा रिपीट झालेलं आहे.
मूळ संख्या म्हणजे 1 आणि ती संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने निशेष भाग जर नसेल तर त्याला काय म्हणायचंय? मूळ संख्या. मग त्या मूळ संख्या कोणत्या आहेत? तर आपण मागे उल्लेख केलाय 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 या संख्या 20 पेक्षा लहान असलेल्या मूळ संख्या आहेत. पृथ्वीवरील खंडांचा संच. पृथ्वीवरील खंड कोणते तर आपल्याला माहिती आहे. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका हे पृथ्वीवरील खंड आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.